नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा मार्केट सलग पडत असतं, तेव्हा प्रत्येकाला वाटतं की आता मार्केट अजून खाली जाणार. पण अचानक चार्टवर एक भोवरा दिसतो. तांत्रिक भाषेत याला म्हणतात स्पिनिंग टॉप. ही छोटीशी कॅन्डल मोठ्या मंदीला ब्रेक लावण्याची ताकद ठेवते. आज आपण पाहणार आहोत की हा छोटा पॅटर्न आपल्याला मोठ्या तेजीचे संकेत कसे देतो. आता या पॅटर्नची ओळख कशी पटवायची? स्पिनिंग टॉपची बॉडी खूप छोटी असते आणि याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला शेंडी म्हणजे शॅडो साधारणपणे समान लांबीच्या असतात. याचा अर्थ असा की त्या दिवशी मार्केट जिथे उघडलं तिथून वरही गेलं आणि खालीही गेलं, पण शेवटी उघडलेल्या किमतीच्या जवळच बंद झालं. हा एक अनिर्णय म्हणजे इनडिसिजन दाखवणारा पॅटर्न आहे. मार्केट सायकॉलॉजी. विचार करा, विक्रेत्यांनी मार्केट खाली नेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण खरेदीदारांनी तिथून किंमत वर खेचली. पुन्हा खरेदीदारांनी किंमत वर नेण्याचा प्रयत्न केला, पण विक्रेत्यांनी त्यांना खाली ढकललं. शेवटी दोघांची ताकद सारखीच ठरली. जेव्हा मंदीच्या शेवटी असं घडतं, तेव्हा समजून जा की विक्रेते आता थकले आहेत आणि खरेदीदार ताबा मिळवण्यासाठी सज्ज आहेत. आता हा पॅटर्न पाहून ट्रेड कसा घेणार? जेव्हा एखाद्या सपोर्ट लेवलला बुलिश स्पिनिंग टॉप दिसला की लगेच खरेदी करू नका. जेव्हा या स्पिनिंग टॉपच्या पुढची कॅन्डल स्पिनिंग टॉपचा हाय तोडून वर क्लोज होते, तेव्हा आपल्याला कन्फर्मेशन मिळते की आता एंट्री घ्यायची आहे आणि आपला स्टॉप लॉस स्पिनिंग टॉपचा लो लावायचा आहे. पडत्या मार्केटमध्ये एखाद्या महत्त्वाच्या सपोर्ट लेवलला स्पिनिंग टॉप बनला तर याची अचूकता खूप जास्त असते. टाइम फ्रेम. मित्रांनो, यासाठी तुम्ही तुमच्या आवडीची टाइम फ्रेम वापरू शकता. जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर छोटी टाइम फ्रेम वापरली तरी चालते, पण जर तुम्हाला पोझिशनल ट्रेड घ्यायचा आहे तर शक्यतो मोठी टाइम फ्रेमच वापरा. कन्फ्युजन. मित्रांनो, स्पिनिंग टॉप आणि डोजी या दोन्ही कॅन्डल दिसायला सारखे असतात, पण स्पिनिंग टॉपला छोटी बॉडी असते तर डोजीला बॉडी नसते. काही जण या दोन्ही कॅन्डल एकसारखे समजून चूक करतात. मित्रांनो, एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्याबरोबर हिरोमोटो कॉर्प या कंपनीचा 1 आवर टाइम फ्रेमचा एक चार्ट शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता, एका सपोर्ट लेवलला या चार्टमध्ये बुलिश स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे आणि तिथून या चार्टवर कसा रिव्हर्सल आला हे दिसत आहे. मार्केट जेव्हा आपल्या हाय लेवलवर असते तेव्हा सर्वत्र तेजीच्या बातम्या असतात, पण अशा वेळी चार्टवर एक छोटासा स्पिनिंग टॉप तयार होतो. हा दिसायला जरी छोटा असला तरी मोठ्या प्लेयर्समधील कन्फ्युजन दर्शवतो. आपण पाहणार आहोत आपल्याला टॉपला सावध करणारा बिअरिश स्पिनिंग टॉप. या कॅन्डलची ओळख कशी पटवायची? याची बॉडी छोटी असते आणि वात म्हणजे विक लांब असतं. तेजीच्या शिखरावर जेव्हा हा पॅटर्न बनतो तेव्हा याचा अर्थ असा की खरेदीदारांचा आत्मविश्वास आता डळमळीत झाला आहे. मार्केटला वरच्या लेवलला सप्लाय मिळत आहे आणि आता खरेदीदार किंमत वर टिकवू शकत नाहीत. आता यामागची सायकोलॉजी बघूया. स्पिनिंग टॉप म्हणजे दोरीच्या ओढाताणीसारखं आहे. दोन्ही बाजूंनी समान ताकद लावली जाते, म्हणून दोरी एकाच जागी स्थिर आहे. पण तेजीमध्ये असं होणं म्हणजे खरेदीदारांची पकड सैल होण्याचं लक्षण आहे. इथे मोठे प्लेयर्स आपला नफा बुक करायला सुरुवात करत आहेत. हे आपल्याला या स्पिनिंग टॉपमधूनच समजते. आता हा पॅटर्न पाहून ट्रेड कसा घेणार? जेव्हा एखाद्या रेजिस्टन्स लेवलला स्पिनिंग टॉप तयार होतो त्यावेळी एंट्री घेण्यासाठी पुढच्या कॅन्डलची वाट पहा. जेव्हा पुढची कॅन्डल स्पिनिंग टॉपचा लो तोडून खाली बंद होते त्यावेळी तिथे आपण आपली सेल एंट्री घेऊ शकतो.
आणि स्टॉप लॉस हा स्पिनिंग टॉपचा हाय लावायचा असतो. जर हा पॅटर्न चांगल्या रेजिस्टन्सवर बनला आणि RSI ओव्हरबॉट असेल तर हा एक परफेक्ट रिव्हर्सल ट्रेड ठरू शकतो. तर मित्रांनो, स्पिनिंग टॉप हा एक इनडिसिजन कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. कारण इनडिसिजन म्हणजे स्पिनिंग टॉपचा आत्मा आहे. लक्षात ठेवा, स्पिनिंग टॉपमध्ये रंगापेक्षा तो सपोर्टवर आहे की रेजिस्टन्सवर याला जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्याबरोबर ग्रासिम इंडस्ट्रीज या कंपनीचा 1 आवरचा चार्ट शेअर केला आहे. पाहू शकता की एका रेजिस्टन्स लेवलला या चार्टवर बिअरिश स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे आणि तिथून चार्टमध्ये कसं रिव्हर्सल आलं हे दिसतंय. पण यामध्ये एक गोष्ट आहे की हा बिअरिश स्पिनिंग टॉप असला तरी त्याचा रंग हिरवा आहे आणि तो एका रेजिस्टन्सवर बनलेला आहे, त्यामुळे तो बिअरिश स्पिनिंग टॉपच आहे. मित्रांनो, बुलिश स्पिनिंग टॉप आणि बिअरिश स्पिनिंग टॉप या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करून तुम्ही कोणत्या शेअर्समध्ये एंट्री घेतली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रायझिंग थ्री मेथड आणि फॉलिंग थ्री मेथड. शेअर मार्केटच्या अशाच सखोल ज्ञानासाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.